याचा नेमका प्रकार काय आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याची सद्यस्थितीत किती लोक फसवले गेलेत किंवा आपण या संदर्भात कसा तपास करते? TWJ असोसिएट्स आणि कंपनी साधारणतः 2023 जानेवारीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील व इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्यांनी फसवणूक करून खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या परताव्याची मिळेल याचे भूलथापा देऊन लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गुंतवणूक केलेली होती. तर या संदर्भामध्ये 22/9/2025 रोजी रत्नागिरी चिपळूण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्या संदर्भात EOW मध्ये तपास चालू आहे. रत्नागिरीला राधिका फडके पोलीस उपअधीक्षक मुख्यालय यांच्याकडे तो तपास आहे. या तपासामध्ये आपल्याला जवळपास 33 अर्जदारांनी आत्तापर्यंत अर्ज केलेला आहे आणि फिर्यादींची जवळपास 28,50,000ची रक्कम त्यांची आणि इन टोटल आत्तापर्यंत तपासात 3,42,48,990 रुपयाचा फसवणुकीचा गुन्हा आपल्याकडे आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे. यामध्ये EOW रत्नागिरी यांनी बऱ्याच ठिकाणी आम्ही धाडी टाकल्या गेल्या. तिथल्या जे डॉक्युमेंट्स होते ते सीज करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात तपास चालू आहे. या गुन्ह्यामध्ये आम्ही 2 आरोपींना अटक केले होते. सुशांत विचारे आणि व्यंकटेश जाधव या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे. त्या दोघांना आरोपींवर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं गेलेलं आहे आणि जे मुख्य आरोपी याच्यात आहे समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, संकेश घाग, सिद्धेश शिवाजी कदम या 4ही आरोपींचा तपास चालू आहे. या गुन्ह्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम तयार करून त्या आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. सर, यामध्ये म्हटलं जातं की पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. या संदर्भात आपल्याला प्रथमदर्शनी काय वाटतं? त्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि लवकरच ती बाब समोर येईल.